आम आदमी पार्टीतर्फे लातूर मनपाला 15 दिवसापूर्वी एक अल्टिमेटम देण्यात आलं होतं। हे अल्टिमेटम असं होतं की वेगवेगळ्या पक्ष आणि संघटना यांनी ऑलरेडी मनपाला कित्येक वेळेस कचरा स्वच्छ करण्यासाठी निवेदनं दिलेली आहेत, पण असं असतानाही मनपाने काही कचरा साफ केलेला दिसत नाही। म्हणून 15 दिवसाच्या आत तुम्ही कचरा साफ करा, नाहीतर तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स घेणं, स्वच्छता टॅक्स घेणं हे बंद करा, नाहीतर आम्ही तुमच्या आवारात, तुमच्या गेटसमोर तुमच्या स्वच्छता कराच्या बिलांची होळी करू, असं अल्टिमेटम आम्ही 15 दिवसांपूर्वी मनपाला दिलेलं होतं। असं असूनही आजतागायत मनपा याबाबत सिरियस आहे असं दिसून येत नाही। मनपा साधारणतः 1200 रुपये प्रत्येक नागरिकाला, जे निवासी आहेत त्यांना दरवर्षी चार्ज करत आहे स्वच्छता कराच्या नावाखाली। एवढा भरमसाठ कर घेऊनही जर मनपा स्वच्छता करत नसेल तर नागरिकांनी कर का भरावा? तुम्ही एकतर स्वच्छता करा किंवा आम्ही कुठलाही कर भरणार नाही। तसेच आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही लातूरकरांना जाहीर आवाहन करू की तुम्ही स्वतःचा प्रॉपर्टी टॅक्स भरू नये, तुम्ही स्वच्छता कर भरू नये। यासाठी आज आम्ही इथं जमलेलो होतो आणि आज मनपाच्या गेट समोर आम्ही त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्सची, त्यांच्या स्वच्छता कराच्या बिलांची होळी केलेली आहे तर आणि मनपाचा जाहीर निषेध नोंदवला आहे। याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन तसेच लातूर शहर विधानसभेचे विद्यमान आमदार श्री अमित देशमुख यांचाही आज आम्ही जाहीर निषेध नोंदवत आहोत। पालकमंत्री किंवा आमदार यांनी कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात मनपाकडे कुठलाही पाठपुरावा केलेला नाहीये। 5 वर्ष ते याकडे फिरकूनही बघत नाहीत, इथल्या कचऱ्याकडे फिरकूनही बघत नाहीत आणि जेव्हा विधानसभा निवडणूक जवळ येते तेव्हा केवळ विधानसभेत प्रश्न मांडण्याचं एक नाटक करतात। म्हणून त्यांचाही जाहीर निषेध आम्ही आज या ठिकाणी नोंदवतो। तसेच लातूर शहरातील कुठल्याही नागरिकाने जोपर्यंत मनपा स्वच्छता करत नाही तोपर्यंत आपला प्रॉपर्टी टॅक्स किंवा स्वच्छता कर भरू नये असं जाहीर आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करतो। धन्यवाद।